ध्वजगीत शुरू करेंगे, शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। स्वातंत्र्य दिनाचा विजय सो, स्वातंत्र्य दिनाचा विजय सो, स्वातंत्र्य दिनाचा विजय सो। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। नमस्कार, माझे नाव निहाल मंगेश कांबळे, इयत्ता 7वी शिकत आहे. मित्र, आज 15 ऑगस्ट आपण भारताचा दिन मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत. या नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी, आज आहे 15 ऑगस्ट, तर मला मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आज मी चाललो आहे माझ्या मराठी शाळेमध्ये. तर मराठी शाळेमधील सर्व मित्रांनो कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडले नक्कीच. तर मराठी शाळेमध्ये सर्व विद्यार्थी वर्ग आणि त्याच्यानंतर शिक्षक वर्ग तसेच गावातील सर्व मंडळी असणार आहे. तर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मित्रांनो सर्व हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच्यानंतर मी जाणार मित्रांनो दापोलीमध्ये मित्रांनो आझाद मैदानामध्ये मित्रांनो खूप मोठा मित्रांनो कार्यक्रम असतो. तर मित्रांनो सर्व शाळेतील मित्रांनो विद्यार्थी शिक्षक वर्ग तसेच सर्व आजूबाजूच्या गावातील सर्व मंडळी तिथे येत असतात. सर्व मित्रांनो हा कार्यक्रम खूप छान प्रकारे मोठ्या उत्साहात साजरा होतो. तर व्हिडिओ कुठेच स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर मंडळी, मी आता आलो आहे माझ्या मराठी शाळेमध्ये. इकडे बघताय शाळेतील मुलं शिक्षक वर्ग आणि इकडे शाळेसाईडच मित्रांनो इकडे अंगणवाडीमधील मित्रांनो आज मुलं असणार आहेत. आणि इकडे पालक आहेत. अजून थोडा वेळ आहे, थोड्या वेळात मित्रांनो सर्व मंडळी येतील. इकडे ध्वजाची तयारी चालू आहे, ध्वज बांधत आहेत. शाळेतील मुलं बघा एकदम नवीन गणवेशात तयार आहेत सर्व. मंडळी इकडे बघतोय ध्वजाची ते फुलांची रांगोळी काढण्यात येते मस्त वेगळे. शाळेतील मुलं ग मस्त एकदम नवीन गणवेशात. आणि छोटी अंगणवाडीमधील मंडळी आता शाळेतील बाई सर्व मुलांना ना रांगेमध्ये उभे करत आहेत. हे बघा मंडळी, सर्व शाळेतील मुलं रांगेमध्ये उभे राहिले. आमच्या मित्रांनो मराठी शाळेमध्ये मित्रांनो एवढीच मुलं आहेत. 1ली ते 7वीपर्यंत शाळा आहे. इकडे अंगणवाडीतील मुलं. तर मंडळी शाळेतील सर्व मुलं आहेत उभे आणि पाठीमागे सर्व आता मोठी मुले आणि पालक वर्ग इथे उभे राहतील. तर थोड्या वेळात मित्रांनो हे सर्व शूट आहे ना, मी इथे वरती मोबाईल ठेवणार आहे आणि शूट करणार आहे. हे बघा सर्व आता पालक वर्ग आलेले आहेत तिकडे. थोड्या वेळ सुरुवात होईल आता. परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान.
झंडा को सलामी देंगे, सलामी दो। राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। हाथ नीचे। राज्यगीत शुरू करेंगे, शुरू कर। राज्यगीत शुरू करेंगे, शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को बरसाने वाला। मातृभूमि का जनमन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान नहीं सकी चाहे पाए, चाहे जान भले ही जाए। विश्व विजय करके दिखलाए, तब होए प्रणव पूर्ण हमारा। झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। समर गीत शुरू करेंगे, शुरू कर। आजादी की खुली हवा में, आजादी की खुली हवा में निकले सीना तान के हम बच्चे हिंदुस्तान के, हम बच्चे हिंदुस्तान के, हम बच्चे हिंदुस्तान के, हम बच्चे हिंदुस्तान के। उस मिट्टी के अंकुर है, उसकी शान निराली है, उसकी शान निराली है। इसके खेतों में सोना है,
स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. परेड विश्राम. आज आपल्या शाळेत वर्ग नंबर 1 शाळेत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक तसंच ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांचे मी स्वागत करते, शब्दस्मरणाने स्वागत करते. आणि या पुढील कार्यक्रम आपल्या वर्गामध्ये साजरा होणार आहे, त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते की वर्गात जाऊन बसावे. लाईनवर बसायला. आताच मंडळी शाळेतील मित्रांनो ध्वजवंदनाचा कार्यक्रम झालेला आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल. हा बघा ध्वज. खूप छान प्रकारे मित्रांनो ध्वजवंदनाचा कार्यक्रम झालेला आहे. आता सर्व मित्रांनो मित्रांनो आणि शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी वर्गामध्ये जाऊन बसले. तिथं शाळेमध्ये कार्यक्रम आहे थोडा. मंडळी शाळेतले सर्व शिक्षक वर्ग तसेच मुलं विद्यार्थी सर्व मित्रांनो आता इकडे शाळेचा जो वर्ग आहे ना त्यामध्ये सर्व जमलेले आहेत. तिथं कार्यक्रम आहे थोडा. त्यानंतर शिंदे मॅडमना मी विनंती करते की त्यांनी निलेश कांबळे यांचेही स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. यानंतर मी चांगल मॅडम यांना विनंती करते की त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वरा कांबळे यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे. चांगल मॅडमनाच मी विनंती करते की त्यांनी मिलिंद गुजर यांचंही स्वागत करावे. तसेच रवींद्र जोगले यांचंही स्वागत करावे. चांगल मॅडम. यानंतर आज आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे काही माजी विद्यार्थी इथे हजर आहेत. तर त्यापैकी एक प्रतिनिधी म्हणून समोर यावं अशी मी विनंती करते. त्यांचं स्वागत चांगल मॅडम गुलाबपुष्प देऊन करते. तसेच माजी विद्यार्थिनी आज आपल्या कार्यक्रमाला हजर आहेत. त्यापैकी एका विद्यार्थिनी पुढे यावे. चांगल मॅडम त्यांचं स्वागत करते. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी शिंदे मॅडमला विनंती करते की त्यांनी प्रभाकर चोगले यांचे स्वागत करावे. त्यानंतर मी शिंदे मॅडमलाच विनंती करते की त्यांनी अजय गुजर यांचे स्वागत करावे. नमस्कार. माझे नाव निहाल मंगेशकर मी इयत्ता 7वी शिकत आहे. मित्र आज 15 ऑगस्ट आपण भारताचा दिन मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत. याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या कडून मुक्त झाला. आपल्या देशाला अनेक शूरवीरांनी अथक परिश्रम केले, त्यामुळे हा भारतासाठी खूप अनमोल आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर राजगुरू, सुखदेव, खुदिराम बोस, मंगल पांडे, चाकूर बहादूर यासारखे अनेक सशस्त्र क्रांतिकारकांना मार्ग अवलंबला. या लढ्यात स्त्री व पुरुष सामील झाले. इंग्रजांच्या जेरीस आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी
अनेक क्रांतिकारक दिसत फासावर गेले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य लढण्यासाठी उडी घेतली. सगळ्या बाजूने इंग्रजांना घेरले अखेर तो सुवर्णाने मुगवला. इंग्रजांनी हार पत्करली, आपली भारत माता स्वतंत्र झाली. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर इयत्ता 6वीत शिकणारी पूर्वी अरविंद कांबळे तुम्ही समोर येऊन मनोगत व्यक्त करा. नमस्कार, माझे नाव पूर्वी आहे. आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त 4 शब्द सांगणार आहे. ते तुमची शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी कामना आहे. 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीपासून मुक्त झाला. म्हणूनच दरवर्षी 15 ऑगस्टला संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक शूरवीरांनी जसे की नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मंगल पांडे, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अशा हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिले आहे. मंडळी, शाळेतील आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झालेला आहे. आता शाळेतील मुलांना इकडे बघताय थोडं गोड तोंड काढण्यासाठी इकडे जिलेबी आणलेली आहे आणि चॉकलेट देखील आहेत. आभार प्रदर्शन मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जास्त दाखवलं नाही कारण ते खूप जास्त वेळ होता, त्यामुळे मी जास्त दाखवलं नाही व्हिडिओमध्ये. तर थोडं मुलांची भाषणं झाली आणि नंतर मग आता आभार प्रदर्शन होऊन इकडे आता मुलांना खाऊ देण्यात येतो आहे. तर मंडळी, आत्ताच मित्रांनो मी मराठी शाळेमधून आलो आहे. मराठी शाळेतील मित्रांनो ध्वजावंदनाचा कार्यक्रम खूप छान प्रकारे मित्रांनो साजरा झाला आणि सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वर्ग, तसेच गावातील सर्व मंडळी आणि माजी विद्यार्थी सर्व मित्रांनो यांच्या उपस्थितीमुळे सर्व कार्यक्रम मित्रांनो खूप छान प्रकारे साजरा झाला. तर मित्रांनो आता मी शाळेतून आलो आहे इकडे. आता मित्रांनो जातो मी दापोलीमध्ये आझाद मैदानामध्ये मित्रांनो खूप मोठा कार्यक्रम असतो. तर तिकडे चाललो आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणतो. आणि शाळेमध्ये मित्रांनो बघा खाऊ देखील मिळाला आहे. तर मी हे कागदामध्ये बांधून आणलं आहे. जिलेबी आहेत आणि चॉकलेट आहे. तर आता जायला थेट दापोलीमध्ये चला. तर मंडळी आता मी आलो आहे दापोलीतील मित्रांनो आझाद मैदानामध्ये. इकडे बघताय खूप मित्रांनो असे मंडळी आलेले आहेत. सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि आजूबाजू गावातून सर्व ही मंडळी आलेली आहेत. चला थोड्या वेळात कार्यक्रम सुरू होईल. इकडे बघता मंडळी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि सर्व दापोली पोलीस स्टेशनमधील सर्व मित्रांनो कर्मचारी, होमगार्ड, पोलीस वगैरे सर्व मित्रांनो आलेले आहेत. खूप मंडळी आलेली आहेत. हे बघा जय
जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा विधिरामा तुझी मुळी लढणाऱ्या नभा अस्मानाच्या सुरतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुझा नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची वेणी ओलादी वनगटे खेळली खेळली प्रभेनी दारिद्र्याच्या उन्हात शिजला हिराच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्ली केली कत्तलाखीत महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति तरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए सब होए प्रण पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। 3 कौमी नारा लगाएंगे। भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय मंडळी इथलं ध्वजवंदनाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच नागरिक पालक आणि मान्यवर या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो। धन्यवाद। मंडळी इकडे बघताय छत्रपती शिवाजी महाराजांचा सरडू पुतळा आणि इकडे बघताय आज मित्रांनो 15 ऑगस्टच्या निमित्ताने मित्रांनो इकडे बघाय मित्रांनो आपल्या भारताचा मित्रांनो नकाशा आहे ना कसला फुलाने सजवलाय बघा आणि इथे मित्रांनो सगळं फोटोशूट चाललंय। चला तर मग मंडळी व्हिडिओ इथंच थांबवतोय। आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा हा 15 ऑगस्टचा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी होती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया मित्रांनो अशाच पुन्हा एका कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।